अजिबात कोणावर वैयक्तिक सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण जसं राहतो त्या पद्धतीने मी 55 दिवस प्रचार केला. माझ्यावर झाले, खूप खालच्या पातळीवर बोलले गेले, परंतु तरीसुद्धा मी त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. मी माझ्या कामातून त्याचं उत्तर कुठेतरी धनशक्ती आणि जनशक्ती आणि दुसरा ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि अमर्याद सत्ता विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढाई होती. याच्यात जनशक्तीचा विजय झाला आहे, याच्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय झाला आणि मला असं वाटतं की हा लोकशाहीसाठी शुभ संकेत आहे. भाऊ, नाशिकच्या दृष्टीने कुठले विषय तुमच्या समोर? मला असं वाटतं की आज तो बोलण्याचा विषय नाही आहे. आज फक्त उत्साह जल्लोष आहे. मला वाटतं की आजच्या दिवस आपण विचार घालू आणि उद्यापासून आपल्या सूचना ज्या काही सूचना असतील त्याच्यावर उतरले होते. त्या गद्दारांना आज गाडून शिवसैनिकांनी भगवा हा ह्या नाशिक लोकसभेवर पुन्हा एकदा फडकवलेला आहे. त्याच्यामुळं नाद करायचा शिवसैनिकांचा नाही हे आज पूर्ण आमच्या गद्दारांना कळलेलं आहे. मी सर्व आमच्या नेत्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आमच्याकडनं हे गिफ्ट आहे. आमच्या नेत्यांनी संजय राऊत साहेबांनी जे मार्गदर्शन दिलं आणि ज्या मार्गदर्शनाखाली मग आमचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर असेल, आमचे नेते दत्ता नाना गायकवाड असेल, आमचे नेते सन्माननीय वसंतभाऊ गीते असेल, आमचे नेते विनायक पांडे असेल, आमचे नेते विलास अण्णा शिंदे असेल, या सर्व नेत्यांनी आणि खऱ्या अर्थानं सर्व आजी माजी नगरसेवकांनी एकजुटीने ही जी कामगिरी केली आणि शिवसैनिकांनी जी साथ दिली त्याचा हा विजय आहे. त्यांना हिंगाण्याची वेळ होती आणि चुकीला माफी नाही. आम्ही ते म्हणतात ना, टप्प्यात आल्यावर बरोबर करेक्ट कार्यक्रम करतो ना, करेक्ट